नमस्कार मित्रांनो. आपल्या देशामध्ये म्हणजे भारतातल्या 12 राज्यामध्ये सध्या नोंदणी विशेष अभियान चालू आहे. निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नामे विशेष सखोल मतदार नोंदणी अभियान हाती घेतलेले आहे आणि त्यावरनं मोठ्या प्रमाणात गदारोळ चालू आहे. सत्ताधारी पक्ष म्हणतो की अशी नोंदणी करायला हवी, कारण त्यामुळे बोगस मतदार, मेलेले मतदार, त्याच्यानंतर ह्या राज्यातून त्या राज्यात नोकरीसाठी गेलेले मतदार की जे दोघं ठिकाणी मतदान करतात किंवा जे घुसखोर आहेत, विशेष आपल्या देशामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असता कामा नये. त्यांची ओळख होऊन त्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं पाहिजे, असं सत्ताधारी पक्ष म्हणतो. तर विरोधी पक्ष म्हणतो की हे BJPची चाल आहे. निवडणूक आयोग जो आहे ते हातातलं बावलं झालं असून BJP सांगतं त्या पद्धतीने ते काम करत असतं. मध्यंतरी निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात शिंतोडे उडाले. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी मत चोरीचे प्रकरणं बाहेर काढली आणि त्यांनी वेगवेगळ्या मीटिंगमधून, वेगवेगळ्या पत्रकार परिषदामधून हे सांगण्याचा प्रयत्न केला की कुठे, कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या मतदारसंघात कशी धांदली झाली ते. खरं तर लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष हारला आणि तोच महाराष्ट्रात मात्र सुद्धा हारला, पण महाराष्ट्रात त्याला बऱ्यापैकी लोकसभेत जागा भेटल्या, तसंच देशातसुद्धा त्यांच्या जागा वाढल्या. जेव्हा लोकसभेत जागा वाढल्या तेव्हा त्यांची ही तक्रार नव्हती, पण पुढच्या विधानसभेमध्ये त्यांचा पराजय झाला आणि त्यांनी हे मतचोरीचं प्रकरण उकरून काढलं. म्हणजे दोघ्या बाजूने आरोप प्रत्यारोप झाले. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीने ह्या मतदार नोंदणीचं साठी मोठं आकांतांडव केलं आणि ह्या बाईने बांगलादेशी घुसखोर आमच्या राज्यात नाही, आणि विशेष म्हणजे सगळ्यात जास्त बांगलादेशी घुसखोर त्याच राज्यात आहेत, पण त्या गोष्टी मांडण्याला तयार नाही, कारण त्यांना मुस्लिमांचे मतदान हवं आहे आणि बांगलादेशी जे घुसखोर आहेत ते बहुतेक मुस्लिमच आहेत. तेव्हा मग भाजप ह्या लोकांना हाकलू पाहतोय आणि हे या राज्यातले बंगाली आहेत, ते बांगलादेशी नाहीत, असं ममता बॅनर्जी म्हणतात. त्याच पद्धतीने जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आहेत, यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. पण मित्रहो, ह्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या भानगडीमध्ये जे निवडणूक आयोगाने नेमलेले BLO हे मतदार नोंदणी करणारे कर्मचारी या विचारांचं मध्येच कुचुंबर होतोय आणि त्याच्यातल्या काही लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आत्महत्यासुद्धा केली. खरं तर याच्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ता, प्राथमिक शिक्षक, वीज बिल नोंदणी करणारे कर्मचारी, पोस्टमन, आरोग्यसेवक, म्हणजे जे राज्य सरकारकडे जे कर्मचारी चतुर्थ श्रेणीमध्ये असतील, ह्या कर्मचाऱ्यांना BLO म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून त्यांना ते अधिकार देण्यात आलेले आहेत आणि ते लोक घरी घरी जाऊन ही नोंदणी करतात. पण विचारांचा ह्या दोघं पक्षांच्या विरोधामुळे मोठी कुचंबना झालेली आहे. त्यांना काही कळत नाही की आपण नक्की काय करावं. मित्रो, यापूर्वी ह्या मतदार नोंदणी सतत होत होत्या, पण केव्हाही गदारोळ झाला नाही. सामान्य माणसाच्या घरी जेव्हा हा अधिकारी गेला तेव्हा त्याने त्याची माहिती दिली आणि तो विषय संपला. पण ह्या लोकसभेपासून विशेष राहुल गांधी यांनी जी मतचोरीचं जे मतदानमध्ये काटछाट झाल्याचे जे आरोप केले, तिथून याला मोठी प्रमाणात चेतना भेटली आणि हे वादविवाद वाढत गेले. खरं तर या सत्ताधारी आणि विरोधी लोकांनी जबाबदारीने वागायला हवं. त्यांनी ह्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये, पण तसं होत नाही. मधल्यामध्ये बिचारांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाची स्वतःची यंत्रणा नाही. निवडणूक आयोगाने खरं तर स्वतःची यंत्रणा उभी केली पाहिजे, पण हे फुगटचे कर्मचारी राबायला भेटतात, त्यांना भत्ता दिला जातो, पण तो नाममात्र. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सतत आपले जे कामं आहेत ते सोडून ह्या गोष्टीसाठी धावपळ करावं लागते. आता 12 राज्यामध्ये हे अभियान राबवलं जाईल आणि त्यानंतर
परत पुढे ते राबवलं जाईल. मागे बी बिहारमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्याच्या अगोदर हे राबवले गेलं. हा चांगला उपक्रम आहे. याच्यामुळे मयत झालेले मतदार, या राज्यातून त्या राज्यात स्थलांतरित झालेले मतदार यांचं व्यवस्थित नाव आहे का नाही आहे, ते वगळायचं का नाही वगळायचं हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. त्याच पद्धतीने म्हणजे पाकिस्तानमधून किंवा बाकीच्या देशामधून जे लोक घुसून आलेले आहेत, ज्यांनी ओळखपत्र तयार केलेले आहे, काही कागदसुद्धा जमा केलेले आहेत, पण ते मूळचे ह्या देशातले नागरिक नाही. आपल्या देशात पैसा फेकवून तमाशा देखू असा प्रकार असल्यामुळे आपले सगळे अधिकारी ID कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड सगळे एका मिनिटात तयार करून द्यायला तयार असतात. तेव्हा मग हे लोक घुसखोर आलेले यांना ओळखणं विशेष जातं. आणि पश्चिम बंगालमध्ये विशेष म्हणजे बंगाली भाषा एक असल्यामुळे बांगलादेशातही बंगाली आणि इकडेही बंगाली आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाज बांगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे एकमेकाचे भाऊबंद एकमेकाला सांभाळून घेतात आणि लपवाछिपी चालते. तेव्हा सामान्य माणसाला कळत नाही की बंगाली कोणता आणि बांगलादेशी कोणता. तेव्हा हा सगळा प्रकार आहे. पण याच्यामध्ये दोघं पक्षांनी संयम बाळगायला हवा आणि ह्या बिचारा BLO यांना उगीच त्रास देऊ नये, उगीच त्यांच्यावर दबाव आणू नये. म्हणजे निवडणूक आयोगाने जी मतदार नोंदणी व्यवस्थित सुरळीत चालू केलेली आहे ती सुरळीत चालेल आणि त्याचा फायदा आपल्या देशाला होईल. पण आपले राजकीय नेते देशापेक्षा स्वतःचा फायद्याचा विचार करतात. मग कितीही घुसखोर आले तरी आपल्या लोकांची त्यांना तयारी आहे घुसखोरी करू द्यायची आणि मतदान वाढवायचं. तेच पश्चिम बंगालमध्ये चालू आहे. तेव्हा ममता बॅनर्जींनी मोठी भीती आहे, कारण काही व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की बरेचसे ज्यांच्याकडे कागदपत्र नव्हते ते लोक बांगलादेशच्या बॉर्डरवर जाऊन बसलेले आहेत आणि ते गेट उघडण्याची वाट बघत आहेत. त्यांच्या लक्षात आलं जर आपण पकडलं गेलो तर आपल्याला जेल होईल. तेव्हा मित्रहो, मग अशा वेळेस जे निवडणूक आयोग करतं ते एकदम योग्य आहे. त्याच्यावर थोडेफार आरोप फसत असतील, प्रत्येक चांगल्या कामात काही अडथळे येतात, पण राजकीय पक्षांनी याचं भान ठेवणं गरजेचं आहे. देशाची एकतेसाठी याला फार महत्त्व आहे. नमस्कार.